तर एक महत्त्वाची बातमी, बीडहून जालना संभाजीनगरला जाणाऱ्या सगळ्या बस बंद करण्यात आलेल्या आहेत। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या बीड विभागाने सर्व बस बंद केलेल्या आहेत। त्याचा प्रवाशांना मात्र नाहक त्रास होणार आहे। बीडहून जालना संभाजीनगरला जाणाऱ्या बस या बंद करण्यात आलेल्या आहेत। मराठा आंदोलकांनी बडीगोद्री इथं रास्ता रोको सुरू केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय जालना, संभाजीनगर, धुळे, जळगाव, बुलढाणा, खामगाव यासह जालना मार्गे आणि संभाजीनगर मार्गे जाणाऱ्या सर्व बस एसटी महामंडळाच्या बीड विभागाने बंद केलेल्या आहेत। एकही बस गेल्या तासाभरापासून जालना रोड मार्गे धावलेली नाही। यामुळे बीड बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण बघतोय मनोज जरांगेंचं आंदोलन तापलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता एसटी बस देखील बंद करण्यात आलेल्या आहेत। तर आमचे प्रतिनिधी विनोद यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विनोद, काय दिगची माहिती? सगळ्या बस या मार्गावरून धावणाऱ्या बंद झालेल्या आहेत। नक्कीच जर पाहिलं तर वडीगोद्री येथे मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आणि यामुळे बीड वरून ज्या जालना आणि संभाजीनगर असेल, बुलढाणा, खामगाव यासह जालना रोड मार्गे जेवढ्याही बस जात आहेत तेवढ्या सर्व बस ज्या आहेत त्या गेल्या 1 तासापासून बंद करण्यात आल्याचं। या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते एसटी मध्ये बसून आहेत, तासनतास या प्रवाशांना वाट पाहावी लागते आणि अद्यापपर्यंत तरी बस सुरू झाली नाहीत। यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून प्रवासी सध्याला ताटकळत बसल्याचं पाहायला मिळतंय। बिलकुल, धन्यवाद विनोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बीडहून जालना संभाजीनगरला जाणाऱ्या बस बंद करण्यात आलेल्या आहेत। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एसटीचा हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, परंतु या निर्णयामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत।